नमस्कार मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे। पुष्कळ दिवसानंतर व्हिडिओ येतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण विशेष जे ITI इन्स्ट्रक्टरचे जे CVT2 एक्झाम आहे त्यासाठी ड्राफ्ट्समॅन सिव्हिल हा ट्रेड सुरू करतोय। कार्पेंटर पण करायचं आहे, पण ड्राफ्ट्समॅन सिव्हिलबद्दल आपल्याला थोडं बघायचं आहे। तर ड्राफ्ट्समॅन सिव्हिलचा आपण ट्रेड सुरू करतोय आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। तर याच्यामध्ये आपण एक सिलेबस बघूया आणि लगेच स्टार्ट करू। एक टॉपिक मला याच्यामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला। ड्राफ्ट्समॅन सिव्हिलमध्ये एक मॉड्यूल मला घ्यायचं आहे। मॉड्यूल म्हणजे सुरुवात करायची आहे की जस्ट तुम्हाला माहिती पडलं पाहिजे की नेमकं कसं आहे, कशा पद्धतीचं याच्यामध्ये आपलं टीचिंग होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडाव्या त्यासाठीच आपण एक सेशन घेतोय। ठीक आहे, तर बघा ड्राफ्ट्समॅन सिव्हिलमध्ये तर जनरली बघा 2 वर्षाचा सिलेबस आहे, तुम्हाला माहिती आहे, इयर 1 आणि इयर 2। इयर 1 मध्ये व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2 आणि इयर 2 मध्ये सुद्धा व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 असे व्हॉल्यूम आहेत, असे 4 व्हॉल्यूम आहेत, राईट। तर प्रत्येक व्हॉल्यूममध्ये काय काय आहे, ॲक्च्युली आपण हे सगळं ट्रेड थिओरीबद्दल बघतोय। तर याच्यामध्ये या सिलेबसमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे ते जस्ट ओव्हरलुक करूया आणि आपला जो पॉईंट आहे, जो मॉड्यूल आहे, तो मॉड्यूल आपल्याला डायरेक्ट स्टार्ट करायचा। आपल्याकडे वेळ कमी आहे। आता तुम्हाला प्रत्येकाला सिलेबस तर खूप वेळ तुम्ही रीड केला असेल, इकडे तिकडे बघितलं असेल, सो वारंवार त्याला हे करून काही अर्थ नाही राहत, आपला वेळ वाया जातो। ठीक आहे, तर बघा जस्ट ओव्हरलुक करूया आपण। सेम 1 म्हणजे कळतंय का तुम्हाला, इयर 1 मधला पहिलं व्हॉल्यूम, फर्स्ट इयर मधला फर्स्ट व्हॉल्यूम। तर तिच्यामध्ये बघा टोटल 7 मॉड्यूल आहेत। तर तिच्यामध्ये काय, सेफ्टी पहिला मॉड्यूल आहे सेफ्टीचा। आता या मॉड्यूलमध्ये आपल्याला फायर सेफ्टीबद्दल बघायचं आहे, ऑक्युपेशनल सेफ्टी हॅझार्ड, OSH, PPE किट, याच्याबद्दल सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला याच्यामध्ये पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट याच्याबद्दल सगळे डिटेल इन्फॉर्मेशन आहे सेफ्टीमध्ये बघायचं आहे। त्यानंतर बेसिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग, या बेसिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग आता याच्यामध्ये आपल्याला 1 वे प्रोजेक्शन, 2 वे प्रोजेक्शन, ठीक आहे। त्याच्यानंतर फर्स्ट क्वार्टर, थर्ड क्वार्टर, तिच्यामध्ये त्याचे जे सिम्बॉल आहेत ते बघायचे आहे। त्यानंतर तिच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे व्ह्यूज बघायचे आहेत। त्यानंतर स्केल्स बघायचे आहेत, व्हर्नियर स्केल, डायगोनल स्केल, वेगवेगळ्या स्केल आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे। ठीक आहे, सो ॲक्च्युली आपण इंजिनिअरिंगला शिकलोय ते आहे, पण त्याच्यावरती पण थोडंसं डिटेलमध्ये आहे, आपल्याला डिटेलमध्ये याच्यामध्ये स्टडी करायचं आहे। आणि याच्यावरती कुठल्या टाईपचे कसे क्वेश्चन येतात ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती असणं अतिशय आवश्यक आहे, कारण की वेळ कमी आहे। सिलेबस जो आहे, सिलेबस एक्झॅक्ट एक्झाम ओरिएंटेड आपलं टीचिंग होणार आहे की एक्झाममध्ये काय आलेलं आहे आणि कशा पद्धतीने येऊ शकतात, क्वेश्चन कशा पद्धतीने फ्रेम होऊ शकतात, त्या दृष्टिकोनातून आपण काय आपली टीचिंग असणार आहे, त्या दृष्टिकोनातून आपलं कंटेंट असणार आहे। ठीक आहे, तर याच्यानंतर मॅसनरी। आता बघा याच्यामध्ये ही जे 7 मॉड्यूल आहेत त्याच्यामध्ये जनरली मॅसनरीवरती, त्यानंतर टेम्पररी स्ट्रक्चर याच्यावरती जरा क्वेश्चन बऱ्यापैकी विचारतात। ठीक आहे, आणि बेसिक इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये जे आहे ते स्केलवरती क्वेश्चन विचारतात। ठीक आहे, त्यानंतर A1, A2, A3, A4 या पेजेसची साईज विचारतात। ठीक आहे, त्याच्यानंतर डायगोनल स्केल, तिच्यामध्ये ॲक्च्युली ते काय करतात की आपल्याला याच्यामध्ये इमेज सुद्धा देतात की मग ही स्केल कुठली आहे, हे कशा पद्धतीची आहे। ठीक आहे, मग ॲरो वगैरे देणार, याला तुम्ही काय इंडिकेट करणार, याला तुम्हाला काय म्हणता येईल, म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन याच्यावरती येतात। आपल्याला याच्यामध्ये आपण सगळं डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे, याच्यामध्ये पूर्ण आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे आणि त्याच ओरिएंटेड आपलं टीचिंग असणार आहे। तर त्याच्यामध्ये बघा, कारण की वेळ कमी आहे, मिनिमम टाइम मॅक्सिमम रिझल्ट, कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला मॅक्सिमम रिझल्ट ओरिएंटेड आपल्याला टीचिंग करायची आहे। त्यानंतर बघा फाउंडेशन। आता फाउंडेशन जे आहे, फाउंडेशन पण आपल्याला डीपमध्ये याच्यामध्ये शिकायचं आहे। पाईल फाउंडेशन, राफ्ट फाउंडेशन, त्यानंतर वेल फाउंडेशन, त्यानंतर वेगवेगळ्या टाईपच्या ज्या पाईल आहेत त्या वेगवेगळ्या टाईपच्या पाईल, अशा पद्धतीचे क्वेश्चन याच्यामध्ये येतात। इमेजेस देतात पाईलचे, वेगवेगळ्या पाईलचे इमेजेस देतात, ही कुठल्या टाईपची पाईल आहे, कुठे यूज करणार, ठीक आहे, ह्या त्याचे ॲप्लिकेशन काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावरती विचारलेले क्वेश्चन आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा ट्रीटमेंट फॉर बिल्डिंग टेम्पररी स्ट्रक्चर। आता टेम्पररी स्ट्रक्चरमध्ये काय आहे, तर टेम्पररी स्ट्रक्चरमध्ये शोरिंग आहे, अंडरपायनिंग आहे, त्यानंतर स्कॅफोल्डिंग आहे, ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या टेम्पररी स्ट्रक्चरमध्ये आहे। आपण आजच्या या लेक्चरमध्ये टेम्पररी स्ट्रक्चरला सुरुवात करणार आहे, कारण की सिलेबस एक्सप्लेन करून आपण इथे थांबणार नाहीये। ठीक आहे, वेळ कमी आहे, लागलंच तर आपला जो कोर्स आहे तो आज सुरुवात होईल। आपला जो ॲप आहे, एक्झाम स्टडी ॲप आहे, त्या ॲपवरतीच आपला कोर्स जो आहे सिव्हिल इन्स्ट्रक्टरचा हा जो ट्रेड आहे, ड्राफ्ट्समॅन सिव्हिल, तर याचा ट्रेड आजपासूनच त्याला सुरुवात होत आहे। तर बघा त्यानंतर आहे ट्रीटमेंट फॉर बिल्डिंग, त्यानंतर आर्चेस आणि लिंटल, हे कशाचं आहे बघा,
इयर 1 व्हॉल्यूम 1. त्यानंतर नेक्स्ट आहे इयर 1 व्हॉल्यूम 2. इयर 1 व्हॉल्यूम 2 मध्ये काय काय कुठले कुठले मॉड्यूल आहेत बघा. पहिल्या याच्यामध्ये व्हॉल्यूम 1 मध्ये 7 मॉड्यूल होते. या व्हॉल्यूम 2 मध्ये 10 मॉड्यूल आहेत. किती मॉड्यूल आहेत? 10 मॉड्यूल आहेत. तर याच्यामध्ये बघूया, जस्ट ओव्हरलुक करूया. आपण याच्यामध्ये काही एक्सप्लेन करणार नाही कारण की आपल्याला हे एक्झाम ओरिएंटेड नंतर बघायचंच आहे. तर बघा, चेन सर्वे, सर्वेइंग, प्लेन टेबल सर्वेइंग, लेवलिंग अँड कंटुरिंग, थेडोलाइट सर्वे, कार्पेंटरी जॉइंट्स, इलेक्ट्रिकल वायरिंग, त्यानंतर फ्लोअर, व्हर्टिकल मुवमेंट आणि रूफ अँड रूफ कव्हरिंग. हे सारे जे आहेत 10 मॉड्यूल आहेत. कशामध्ये आहेत? इयर 1 व्हॉल्यूम 2 मध्ये येतात. इयर 1 व्हॉल्यूम 2 मध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा सेम 3 म्हणल्यापेक्षा इयर 2 व्हॉल्यूम 1. आता सेकंड इयरचं फर्स्ट व्हॉल्यूम आहे. तिच्यामध्ये बघा टोटल 7 मॉड्यूल आहेत. बघा, सगळ्यात पहिले 7 मॉड्यूल होते. त्यानंतर प्लस 10 मॉड्यूल. आता हे परत 7 मॉड्यूल येतात. तर याच्यामध्ये बिल्डिंग ड्रॉइंग, ठीक आहे. त्यानंतर कम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग, ठीक आहे. कम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग म्हणजे काय? कॅड बद्दल आपल्याला याच्यामध्ये माहिती बघायची आहे. त्याच्या कमांड बघायच्या आहेत. एक्झाम ओरिएंटेड ज्या महत्त्वाच्या कमांड आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. यासाठी ऑटोकॅड झालेलं गरजेचं पाहिजे. कुणाचं? तुमचं नसेल तरी ठीक आहे, पण ॲटलिस्ट जो शिकवतोय त्याचं तरी झालेलं असलं पाहिजे. बरोबर आहे. कॅडची इन्फॉर्मेशन पाहिजे. 3D मॉडेलिंग इन कॅड, 3D जे आहे 3D एलिव्हेशन वगैरे कसं तयार करायचं, त्याच्या कमांड्स कुठल्या महत्त्वाच्या कमांड आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये पार्क्स अँड प्लेग्राऊंड्स त्याच्याबद्दल माहिती. त्यानंतर रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर, RCC स्ट्रक्चर, RCC रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आहे बघा स्टील स्ट्रक्चर, हाऊस ड्रेनेज, याबद्दल सुद्धा याच्यामध्ये माहिती बघायची आहे. किती मॉड्यूल आहेत बघा? 7 मॉड्यूल आहेत याच्यामध्ये. कशामध्ये? इयर 2 व्हॉल्यूम 1. त्यानंतर इयर 2 व्हॉल्यूम 2, इयर 2 व्हॉल्यूम 2 परत 7 मॉड्यूल आहेत. कुठले बघा? रोड इंजिनिअरिंग, त्यानंतर ब्रिज इंजिनिअरिंग, त्यानंतर रेल्वे इंजिनिअरिंग. तुम्ही म्हणणार सर आता अख्खा सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे. बरोबर आहे. रोड इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग म्हणजे हे ते वेगवेगळे सब्जेक्ट झाले. यस, बघा हीच तर कला आहे. कला काय आहे? लिमिटेड टाइम आहे. ॲटमोस्ट आपल्या नेक्स्ट मंथमध्ये एक्झाम आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, CBD2. मग कला काय आहे? तर कमीत कमी वेळेमध्ये एक्झाम ओरिएंटेड टीचिंग महत्त्वाचं आहे. कमीत कमी वेळेमध्ये एक्झाम ओरिएंटेड टीचिंग महत्त्वाचं आहे. अदरवाईज आजकाल डिजिटल जमाना आहे, सगळ्यांकडे सगळं अवेलेबल आहे. एव्हरीवन हॅज इट्स नोट्स, कंटेंट सगळ्यांकडे अवेलेबल आहे, MCQ सगळ्यांकडे अवेलेबल आहे. पण करायचं काय हे महत्त्वाचं माहिती पाहिजे. अदरवाईज काय सगळं माझ्याकडे आहे पण मला नेमकं करायचं आहे काय तेच मला माहिती नाही, तर तुम्हाला सिलेक्शन तुमचं डिफिकल्ट होणार. बरोबर आहे. म्हणून काय करायचंय, काय स्किप करायचं हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये बघा इरिगेशन इंजिनिअरिंग, इस्टिमेशन अँड कॉस्टिंग, टोटल स्टेशन, GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, हे मॉड्यूल आहेत 7. म्हणजे बघा 7, त्यानंतर 10, त्यानंतर परत 7 आणि त्यानंतर परत 7. तर टोटल किती झाले बघा? जवळपास 32 मॉड्यूल आहेत. किती मॉड्यूल आहेत? 32. हे 7 त्रिक 21 आणि ते 10. बरोबर आहे. जवळपास 32 मॉड्यूल आहेत. 32 मॉड्यूलचा आपल्याला स्टडी करायचा आहे. कशामध्ये? ड्राफ्ट्समॅन सिव्हिलमध्ये. सो वेळ कमी आहे, एक्झाम ओरिएंटेड टीचिंग आपल्याला करायचं आहे. त्यामुळे हा जो ड्राफ्ट्समॅन सिव्हिलचा जो ट्रेड आहे, हा ट्रेड आपल्याला जो एक्झाम स्टडीचं जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, जे ॲप आहे, त्या ॲपमध्ये आजपासून चालू होत आहे. ठीक आहे. तर बघा शोरिंग काय बघा? शोरिंग येते मॉड्यूल 7 टेम्पररी स्ट्रक्चर. सुरुवात करूया. एक लेक्चर तुमच्यासाठी आपण यूट्यूबवरती अवेलेबल करतोय की तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीचं टीचिंग असणार आहे, कशा पद्धतीचं असणार आहे, ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्यासाठी आपण घेतोय. बघा शोरिंग आता हे कशामधलं आहे तर हे माहिती असणं आवश्यक आहे. मॉड्यूल 7 बरोबर आहे. मॉड्यूल 7 मध्ये आहे टेम्पररी स्ट्रक्चर. त्याच्या अंडर खाली हे पॉईंट्स आहेत. ठीक आहे. मॉड्यूल 7 कुठला? मॉड्यूल 7 तर जो इयर 1 फर्स्ट इयर मधलं फर्स्ट सेम आहे किंवा फर्स्ट इयर मधलं जे पहिलं व्हॉल्यूम आहे त्याच्यामधला मॉड्यूल 7 आहे टेम्पररी स्ट्रक्चर. ठीक आहे. मग आपला सिक्वेन्स कसा असणार आहे टीचिंगचा? आता आपला सिक्वेन्स असा असणार आहे की एक्झाम ओरिएंटेड जे अतिशय महत्त्वाचं आहे ते पहिले कव्हर करायचा. त्यानंतर जो पॉईंट की बाबा त्याच्यामध्ये असं काही शिकवायचं काही नाही आहे, लॉजिकल पॉईंट आहे, ते पॉईंट लास्टमध्ये घ्यायचे. कारण की कसं की जे लॉजिकल पॉईंट आहेत तेच तुम्हाला अगोदर शिकून फायदा नाही ना, जर का लास्टमध्ये तुम्हाला वेळ कमी पडला तर. म्हणून काय की सुरुवातीला जे एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाचे पॉईंट आहेत, ज्याच्यामध्ये काहीतरी कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन गरजेचं आहे, ते पॉईंट सुरुवातीला घ्यायचे. जे लॉजिकल आहेत की जे रीड केल्यानंतर पण समजतात किंवा ओव्हरव्ह्यू तुम्हाला जस्ट जनरलाइज आयडिया दिली तरी तुम्हाला समजतात, ते पॉईंट आपण मागे ठेवलेले आहेत. म्हणून आपण जसं की सुरुवात डायरेक्ट नाही केली. व्हॉल्यूम 1 आपलं व्हॉल्यूम 1 मध्ये मॉड्यूल 1 सेफ्टी वगैरे ते काही नाही, ते जस्ट लॉजिकल गोष्टी आहेत.
त्या सगळ्या गोष्टी लॉजिकल आहेत, त्या पण आपल्याला स्टडी करायच्या आहेत. असं नाही आहे की सोडायचं आहे, त्या पण आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. पण ज्याला कन्सेप्ट लागतो, ज्याला एक्सप्लेनेशन लागतात, त्या गोष्टी अगोदर घ्यायच्या. आलं लक्षात? तर बघा मॉड्यूल 7 त्याच्यामध्ये टेम्पररी स्ट्रक्चरमधलं पहिला आहे शोरिंग. ठीक आहे, तर शोरिंग काय? तर शोरिंग म्हणजे काय? तर बघा जे एखादं स्ट्रक्चर, एखादी बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्ट केली, डिझाईन लाईफ 50 वर्ष, लेट्स अज्युम डिझाईन लाईफ 50 वर्ष, तर कालांतराने ती बिल्डिंग डिग्रेड होत चालणार, विअर अँड टिअर होणार, बरोबर आहे. सो रिपेअरिंगची आवश्यकता पडणार. सपोज एखादी वॉल आहे, ती वॉल आता कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे, बरोबर आहे. ती वॉल जी आहे ती कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे त्याला काय करावं लागेल? रिपेअर करावं लागेल. पण रिपेअर करण्या अगोदर त्या वॉलला ती वॉल पूर्ण कोलॅप्स होऊ नये म्हणून त्याला टेम्पररी सपोर्ट देण्याची आवश्यकता आहे. दॅट टेम्पररी सपोर्ट त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो शोरिंग असं म्हणतो. काय म्हणतो? शोरिंग असं म्हणतो. जे पण एनी अनसेफ स्ट्रक्चर असेल त्या अनसेफ स्ट्रक्चरला तात्पुरतं स्टेबल बनवणे बाय प्रोव्हाइडिंग द एक्सटर्नल सपोर्ट, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज शोरिंग. शोरिंग म्हणजे समजलं तुम्हाला की बाबा एखादा अनस्टेबल स्ट्रक्चरला एक्सटर्नल सपोर्ट प्रोव्हाइड करणे, त्याला तात्पुरतं स्टेबल बनवले कधीपर्यंत? रिपेअर होईपर्यंत. दॅट सपोर्ट इज कॉल्ड ॲज शोरिंग. असं ती जी प्रोसेस आहे त्याला आपण शोरिंग असं म्हणतो. ठीक आहे, त्याला शोरिंग असं म्हणतो. आता बघा एक्झाममध्ये महत्त्वाचे क्वेश्चन विचारतात की बाबा टाइप्स ऑफ शोरिंग. बघा हे एक्झाम ओरिएंटेड अतिशय महत्त्वाचं आहे. टाइप्स ऑफ शोरिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एक्झाम ओरिएंटेड. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता ठीक आहे, शोरिंग म्हणजे काय समजलं. आता याच्यासाठी आपण मटेरियल कुठलं यूज करू शकतो? तर एक तर बघा तुम्ही स्टील ट्यूब यूज करू शकता किंवा टिंबर यूज करू शकता. चॉईस इज युअर्स, काही पण यूज करू शकता. स्टील ट्यूब किंवा टिंबर तुम्ही यूज करू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे टाइप्स ऑफ शोरिंग. हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, टाइप्स ऑफ शोरिंग. तर बघा पहिला आहे रेकिंग शोरिंग और इन्क्लाइन शोरिंग. रेकिंग शोरिंग किंवा इन्क्लाइन शोरिंग म्हणजे काय? ही माझी वॉल आहे, बरोबर आहे. या वॉलला, ही वॉल माझी कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे, त्याला मला रिपेअरिंग करायचं आहे, त्याला मी टेम्पररी सपोर्ट प्रोव्हाइड करतो. आणि पण तो सपोर्ट कसा प्रोव्हाइड करतो? तो एक इन्क्लाइन सपोर्ट त्याला असं प्रोव्हाइड करतोय. इन्क्लाइनली मी त्याला असं स्टेबल बनवतोय. दॅट इन्क्लाइन सपोर्ट त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो रेकिंग शोरिंग. त्याला आपण काय म्हणतो? रेकिंग शोरिंग किंवा इन्क्लाइन शोरिंग. हा झाला पहिला टाइप. याला डिटेलमध्ये बघायचं, याची डायग्राम सुद्धा दाखवणार आहे, डोंट वरी. त्यानंतर बघा आहे फ्लाइंग शोरिंग. बघा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात याच्यामध्येच, कशामध्ये? ITI इन्स्ट्रक्टरमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. सिंगल शोरिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लाइंग शोरिंग. तिच्यामध्ये परत दोन टाईपचे आहे, सिंगल फ्लाइंग, डबल फ्लाइंग. मग कुठल्या स्पॅनपर्यंत सिंगल फ्लाइंग यूज करू शकता? म्हणजे काय की बाबा दोन वॉल आहेत, ठीक आहे, या दोन वॉल मधला डिस्टन्स किती आहे, या दोन वॉलच्या डिस्टन्स वरती सुद्धा डिपेंड करतं की तुम्हाला कुठली शोरिंग यूज करायची आहे. याच्यामध्ये सिंगल फ्लाइंग की डबल फ्लाइंग सगळं बघायचंय. सगळं सांगतो, डिटेलमध्ये सांगतो, फक्त जस्ट पहिले ओव्हरलुक सांगून देतोय. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले बघितलं रेकिंग शोर और इन्क्लाइन शोर. इन्क्लाइन सपोर्ट प्रोव्हाइड करतो. फ्लाइंग शोर और हॉरिझॉन्टल शोर. इथे इन्क्लाइन सपोर्ट प्रोव्हाइड केला होता म्हणून त्याला रेकिंग शोरिंग म्हटलं किंवा इन्क्लाइन शोर असं म्हटलं. आता या ठिकाणी हॉरिझॉन्टल सपोर्ट प्रोव्हाइड करतोय म्हणून त्याला आपण फ्लाइंग शोरिंग असं म्हटलं. बघा फ्लाइंग शोरिंग मध्ये ज्या वॉल आहेत त्या वॉलला कसा सपोर्ट प्रोव्हाइड करतो? ज्या अनस्टेबल वॉल आहेत, अनसेफ वॉल आहेत, त्याला आपण कसा सपोर्ट प्रोव्हाइड करतो? तर हॉरिझॉन्टल सपोर्ट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे डेड शोर और व्हर्टिकल शोर. नावातून आता तुम्हाला समजलंच असेल. डेड शोर मध्ये आपण जो सपोर्ट प्रोव्हाइड करतो तो कसा प्रोव्हाइड करतो? व्हर्टिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो, त्याला आपण डेड शोर असं म्हणतो. नाव एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचे आहे, याच्यावरती ॲज इट इज क्वेश्चन पडतो. फ्लाइंग शोर इज ऑल्सो कॉल्ड एज हॉरिझॉन्टल शोर. व्हर्टिकल शोर इज ऑल्सो कॉल्ड एज डेड शोर. ठीक आहे, आणि त्यानंतर रेकिंग शोर म्हणजेच काय? तर इन्क्लाइन शोर. समजलंय? ओके, आता बघा नेक्स्ट रेकिंग और इन्क्लाइन शोर. रेकिंग और इन्क्लाइन शोर डायग्राम बघा बरं जरा. डायग्राम आहे, हिच्यामध्ये काय केलंय बघा, दिसते नाही दिसत? डार्क कलर घ्यावा लागेल, डार्क कलर घ्यावा लागेल. बघा हे जे आहेत या ठिकाणी इन्क्लाइन सपोर्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. या ठिकाणी काय प्रोव्हाइड केलेले आहेत? इन्क्लाइन. ही माझी वॉल आहे, ही माझी कशी वॉल आहे हो? ही माझी या वॉलला मला रिपेअरिंग करायचं. ही माझी अनसेफ वॉल आहे, ही कोलॅप्स होऊ शकते कधी पण, मला याला रिपेअर करायचंय. मग याला रिपेअर करेपर्यंत मी याला या वॉलला तात्पुरता सपोर्ट प्रोव्हाइड केला. हा जो इन्क्लाइन सपोर्ट आहे याला मी काय म्हटलं? ही जी याला जे इन्क्लाइन सपोर्ट आहे याला आपण काय म्हटलं? रेकिंग शोर किंवा इन्क्लाइन शोर. आणि हे जे इन्क्लाइन मेंबर आहेत याला आपण रेकर्स असं म्हणतो. काय म्हणतो हो? रेकर्स असं म्हणतो. रेकर्स आर द इन्क्लाइन मेंबर्स. रेकर्स आर द इन्क्लाइन मेंबर्स. समजतंय? हा सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात की रेकर काय असतं. समजला? ओके, नेक्स्ट रेकिंग शोर आणि इन्क्लाइन शोर आपण बघितले की काय असते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे फ्लाइंग शोर. नेक्स्ट काय आहे? फ्लाइंग शोर.
त्याला आपण काय म्हणतो, फ्लाइंग शोर इज ऑल्सो कॉल्ड ॲज, फ्लाइंग शोर इज ऑल्सो कॉल्ड ॲज हॉरिझॉन्टल शोर. लक्षात ठेवायचं, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. आता डायरेक्ट डायग्रामवरूनच आपण याच्यामध्ये तुम्हाला एकदम इझिली समजेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये फ्लाइंग शोर मध्ये मी तुम्हाला पहिलेच सांगितलं दोन टाईपचे असतात बघा, सिंगल फ्लाइंग आणि डबल फ्लाइंग. सिंगल फ्लाइंग शोर आणि डबल फ्लाइंग शोर. एक्झाम मध्ये ITI इन्स्ट्रक्टरच्या एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन पडलेला आहे की बाबा जे दोन वॉल मधलं जे स्पेसिंग आहे, दोन ज्या वॉल आहेत, एक वॉल अनस्टेबल आहे, एक वॉल स्टेबल आहे, या वॉलला या वॉलच्या सहाय्याने जर का मला सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे तर यांच्यामधलं स्पेसिंग किती असायला पाहिजे जेणेकरून मी डबल फ्लाइंग शोर तिथे यूज करू शकतो, किंवा स्पेसिंग कितीपेक्षा जास्त असेल, या दोन वॉल मधलं स्पेसिंग कितीपेक्षा जास्त असेल तेव्हा मला डबल फ्लाइंग शोर यूज करावा लागेल. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे, मार्क करून ठेवायचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कुठल्या एक्झाम मध्ये हो सर, काय बघतो आपण, ड्राफ्ट्समन सिव्हिल. सो ITIच्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. बघा, सिंगल फ्लाइंग शोर. सिंगल फ्लाइंग शोर अतिशय महत्त्वाचा पॉईंट नोट डाऊन करायचा आहे की जर का ह्या वॉल मधलं जे हे जी बघा, ही वॉल कुठली आहे आपली, ही वॉल स्टेबल आहे. बघा या ठिकाणी ही जी वॉल आहे, सपोज ही वॉल आपली अनसेफ वॉल आहे, आपली ही वॉल कशी अनसेफ वॉल आहे, ही वॉल सेफ आहे, ही वॉल काय सेफ आहे. मग मला ही वॉल बाबा याचं रिपेअरिंग होईपर्यंत ही पडू नये म्हणून याला मी टेम्पररी सपोर्ट प्रोव्हाइड केला. या वॉलचा लोडिंग मी या वॉलवरती ट्रान्सफर केलं, या वॉलवरती ट्रान्सफर केलं, बरोबर आहे. सो ही जी पद्धत आहे, या आपण याला हॉरिझॉन्टल सपोर्ट दिलाय म्हणून आपण याला काय म्हटलं, फ्लाइंग शोर असं म्हटलं. आणि याला आपण काय म्हटलं, सिंगल फ्लाइंग शोर. डबल फ्लाइंग शोर पण बघू कसं असते, तर याला आपण काय म्हटलं, सिंगल फ्लाइंग शोर. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचं की जर का दोन वॉल मधलं डिस्टन्स हे 9 मीटर पर्यंत असेल तर तुम्ही सिंगल फ्लाइंग शोर यूज करू शकता. एक्झाम ओरिएंटेड, समजतंय. एक्झाम मध्ये ही डायग्राम सुद्धा आलेली आहे. कुठल्या एक्झाम मध्ये, कुठल्या एक्झाम मध्ये, ITIच्या एक्झाम मध्ये ही डायग्रामचे इमेज आलेली आहे. त्यांनी विचारलेलं आहे की बाबा ही डायग्राम कशाची आहे. ऑप्शन 1 सिंगल फ्लाइंग शोर, ऑप्शन 2 डबल फ्लाइंग शोर, ऑप्शन 3 रेकिंग शोर, ऑप्शन 4 डेड शोर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल फ्लाइंग आहे की डबल फ्लाइंग आहे याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, बघणार आहे डबल फ्लाइंग सुद्धा. सो ही इमेज कशाची आहे, सिंगल फ्लाइंग शोरचे एक्झाम्पल आहे, एक्झाम मध्ये आलेला आहे. नेक्स्ट बघूया. बघा हे लक्षात ठेवा बरं का, सुटेबल फॉर 9 मीटर डिस्टन्स, सुटेबल फॉर 9 मीटर डिस्टन्स. नेक्स्ट डबल फ्लाइंग शोर. नेक्स्ट काय आहे, डबल फ्लाइंग शोर. बघा बरं काय फरक आहे. सिंगल फ्लाइंग शोर मध्ये फक्त एक या ठिकाणी एक सपोर्ट दिलेला होता अशा पद्धतीचा आणि इथे जॉईंट मारला होता. या ठिकाणी एक पूर्ण ट्रसच प्रोव्हाइड केलेली आहे मध्ये बघा. या ठिकाणी डबल फ्लाइंग शोर मध्ये पूर्ण ट्रसच प्रोव्हाइड केलेली या ठिकाणी आणि नंतर त्याच्यामध्ये सपोर्ट दिलेले आहेत. सो ही जी इमेज आहे ही कशाची आहे, डबल फ्लाइंग शोरची एक्झाम्पल आहे. इमेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाम मध्ये ITIच्या एक्झाम मध्ये इमेज खूप जास्त विचारतात, इमेज देतात आणि कशाची इमेज विचारतात डायरेक्टली. ठीक आहे. ओके. आता सिंगल फ्लाइंग शोरिंग जे आहे 9 मीटर स्पॅन पर्यंत आहे. मग 9च्या पेक्षा जास्त असेल तर बघा 9 to 12 मीटर, 9 मीटर टू 12 मीटर जर का स्पॅन असेल तर यू हॅव टू यूज डबल फ्लाइंग शोर. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे की बाबा जर का दोन वॉल मधली स्पेसिंग ही किती असेल, हाऊ म्हणजे किती डिस्टन्स पर्यंत असेल तर तुम्ही डबल शोरिंग यूज करू शकता. तर तिच्यामध्ये 9 to 12 मीटर, किती 9 to 12 मीटर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे. बघा सिंगल फ्लाइंग शोरिंग बघितली 9 मीटर पर्यंत, डबल फ्लाइंग शोरिंग 9 to 12 मीटर पर्यंत. रेकिंग शोर, रेकिंग शोरचं काय सांगितलं तुम्हाला, इन्क्लाइन सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. ओके. त्यानंतर आता आपण बघतोय डेड शोर और व्हर्टिकल शोर. म्हणजे सपोर्ट कसा दिलाय, हो व्हर्टिकली सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. कसा सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे, व्हर्टिकली. फ्लाइंग शोर मध्ये हॉरिझॉन्टल सपोर्ट आहे, रेकिंग शोर मध्ये इन्क्लाइन सपोर्ट, डेड और व्हर्टिकल शोर मध्ये व्हर्टिकल सपोर्ट. डेड और व्हर्टिकल सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे बघा, सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. आता म्हणजे जी वॉल आहे त्या वॉलचा जर का लोअर पार्ट डिफेक्टिव्ह झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, कुठलं शोरिंग करावं लागेल, व्हर्टिकल शोर किंवा डेड शोर. कुठल्या कंडिशन मध्ये हे डेड शोर प्रोव्हाइड करण्याचं काम पडू शकते. तर बघा व्हर्टिकली सपोर्ट द्यायचा आहे म्हणजे काय हो, तुमचं फाउंडेशन वीक झालंय, फाउंडेशन वीक झालंय, तुम्हाला त्या फाउंडेशनला स्ट्रेंथन करायचंय.
तुम्हाला त्या फाउंडेशनला काय करायचं आहे, स्ट्रेंथन करायचं आहे. मग तुम्हाला त्याला सपोर्ट द्यायचा आहे. सपोर्ट कशासाठी द्यायचं आहे, तर काहीतरी वर्क करायचं तिथे. हे जे आहे हे आपण बाकीचं जे आहे ते आपल्या ॲपमध्ये कंटिन्यू करूया. कुठला ॲप, एक्झाम स्टडी. ठीक आहे. सो माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला 5 ट्रेड आहेत, बरोबर आहे. 5च्या 5 ट्रेडची जी एक्झाम आहे ती नेक्स्ट मंथमध्ये आहे, राईट. सो 5च्या 5 ट्रेड सिलेबस अवेलेबल आहे, मटेरियल अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. पण 5च्या 5 ट्रेडचा अभ्यास होणं पॉसिबल आहे का? यस. केव्हा पॉसिबल आहे, जर का तुम्हाला माहिती असेल की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे, काय करायचं आहे, आणि त्यापेक्षा आणखी महत्त्वाचं मला या नोट्समधलं काय नाही करायचं हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण इथेच थांबूया आणि जे फर्दर जो टॉपिक आहे याला आपण कंटिन्यू करूया. आता मॉड्यूल 7 पासून आपण सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आपला मॉड्यूल 7 झाल्यानंतर आपल्याला मॉड्यूल 2 घ्यायचं आहे. त्यानंतर आपला मॉड्यूल 3 असणार आहे. त्यानंतर आपला मॉड्यूल असणार आहे त्याच्यामध्ये 7th मॉड्यूल असणार आहे. त्यानंतर 6, त्यानंतर 5 आणि त्यानंतर 1. सो प्रायोरिटी ऑर्डरनुसार आपण जाणार आहे. कशानुसार जाणार आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जी प्रायोरिटी ऑर्डर आहे त्याच्यानुसार आपण जाणार आहे. ठीक आहे. सो राहिलेले जो पॉईंट आहे, जे टॉपिक्स आहेत ते आपण आपल्या ॲपमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू.